व्हिडिओ स्किप करण्याची गलती अजिबात करायची नाही, कारण की आजचा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण बघूया तुम्ही 10 पैकी 10 प्रश्नाचे उत्तर देता की नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी संकेत आणि तुम्ही पाहत आहात स्टडी विथ संकेत. चला तर मग आपण सुरू करूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. भारतीय नौदलाचे IOS सागर हे अभियान कोणत्या शहरातून सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो, तुम्ही तुमचे आन्सर कमेंट करत चला. आणि याच्यामध्ये आपले उत्तर अगदी बरोबर ठरणार आहे ऑप्शन सी, मुंबई. तर बघा, या अभियानाचे मुख्य उद्देश बघितले तर ते काय आहे, प्रदेशात समुद्री सुरक्षा, प्रशिक्षण आणि सहयोग याचा संवाद वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तसेच हे विजन सागर आणि विजन महासागर या अंतर्गत कार्यान्वित केले जात आहे. तसेच भारतीय नौदलाचे ऑफशोर पेट्रोल वेसल IOS सुनैना हे जहाज IOS सागर म्हणून दाखल केले गेले आहे आणि त्यातून मिशन सुरू झाले. त्याच्यानंतर आपण वळूया आपल्या प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, मंगोलिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर अगदी बरोबर ठरणार आहे ऑप्शन ए, उचरल न्याम ओसर. हे काय झाले आहे, मंगोलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले आहे. तर बघा, आणि यांचे उद्देश बघितले तर आर्थिक सुधारणा करणे आणि आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करणे आणि स्थिरता आणणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. बघा, मंगोलियाची राजधानी बघितली तर ते काय आहे, उलानबेट. तसेच इथली मुख्य भाषा आहे मंगोलियन आणि चलन बघितले तर ते काय आहे, मंगोलियन ट्रुगिक. तसेच या देशाची अर्थव्यवस्था बघितली तर ते खनिज संपत्तीवर चालते, जसे कोळसा, तांबा, सोने आणि पशुपालन याच्यावर याची अर्थव्यवस्था टिकलेली आहे. बघा, पशुपालनामुळे मंगोलियाने हे गृहवस्त्र, ऊन काय करतात, निर्यात करतात. चला, आता याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2026च्या पतधोरणात समितीने रेपो रेट किती टक्के ठेवला आहे? तर बघा, हा रेपो रेट ठेवला आहे 6.50%. म्हणजे आपले उत्तर ए अगदी बरोबर ठरणार आहे. आता हा रेपो रेट म्हणजे काय रे? तर बघा, आपल्याला पैशाची गरज पडते तर आपण काय करतो, बँकेकडे जातो आणि बँक आपल्याला ज्या दराने कर्ज देते त्याला आपण काय म्हणतो, व्याजदर म्हणतो. तसेच जेव्हा बँकांना गरज पडते तेव्हा त्या RBI कडून कर्ज घेतात. मग RBI ज्या व्याजाने बँकांना कर्ज देते त्यालाच रेपो रेट म्हटले जाते. आय होप तुम्हाला रेपो रेट म्हणजे काय हे नक्कीच कळलं असेल. बघा, RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे, ते आहे संजय मल्होत्रा. आणि रेपो रेट जर वाढला तर बँकेचे कर्ज महाग होतात. तसेच रेपो रेट हा कमी झाला तर काय होते, बँकेचे कर्ज स्वस्त होतात. चला, नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, गंगोत्री नॅशनल पार्क हे नुकतेच पर्यटनासाठी पुन्हा उघडण्यात आले आहे आणि हे कोणत्या राज्यात आहे? कमेंट करा मित्रांनो, कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे उत्तराखंड. आपले उत्तर काय ठरणार आहे, ऑप्शन सी. बघा, गौमुख हे गंगा नदीचे उद्गम मानले जातात आणि गंगोत्री हिमनदी यातच हे उद्यान आहे. तसेच बघा, नेलंग व्हॅली आणि गारतक गल्ली या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य वाटा आता पर्यटनासाठी काय करण्यात आले आहे, खुल्या करण्यात आल्या आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, वन पंचायत वन पंडित उपक्रम कोणत्या प्लॅटफॉर्मने सुरू करण्यात आला आहे? मित्रांनो, कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आला आहे हा? कमेंट करा. तर बघा, हा आहे ऑप्शन बी, इज माय ट्रिप. आता तुम्ही विचारत पडले असेल की वन पंचायत वन पंडित काय आहे? तर बघा, भारतामध्ये अनेक मोठे मंदिर आहे आणि धार्मिक स्थळे आहेत. तिथे पूजा करण्यासाठी किंवा धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांना अनेकदा पंडित मिळत नाही आणि मिळाले तर काय होते, त्यांची फसवणूक केली जाते. तर बघा, त्याच्यासाठी वन पंचायत वन पंडित सुरू केले आहे. आणि याचा काय फायदा होणार आहे, तर या उपक्रमाअंतर्गत देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये किमान एक अधिकृत पंडित डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे आणि भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पंडित बुक करून मिळेल. आता वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, सध्या चर्चेत असलेले फरक हे पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कमेंट करा मित्रांनो, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन डी, शिक्षण. कशाशी संबंधित आहे? शिक्षणाशी. तर बघा हे फरक पुढे सुरू तर केले, पण याचा फायदा काय आहे? तर बघा याचा फायदा आहे समान मूल्यमापन. म्हणजे देशातील सर्व बोर्ड जे आहेत, जसे की एस-एस-सी, सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई यांचे परीक्षा आणि गुण देण्याच्या पद्धतीत समानता आणणे, जेणेकरून कोणत्याही बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. तसेच बघा याच्यामध्ये कौशल्य आधारित प्रगती केली जाणार आहे. म्हणजे काय? तर केवळ पाठांतर करून मिळवलेल्या गुणाऐवजी विद्यार्थ्याला विषय किती समजला आणि त्याला कोणती कौशल्ये आत्मसात केली याचे मोजमापन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. नुकताच पार पडलेला पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे? कोणत्या राज्याने क्रमांक पटकावला आहे मित्रांनो? कमेंट करा. बघूया तुमचे 10 पैकी किती उत्तर बरोबर ठरतात. काय तुम्ही 10 पैकी 10 मार्क घेता की नाही घेत? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन सी, कर्नाटक. आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन सी, कर्नाटक. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघा याचे आयोजन कोणी केले होते? छत्तीसगडने. आणि छत्तीसगड हा या पदक तालिकेमध्ये 9व्या क्रमांकावर राहिलेला आहे. तसेच बघा याचे शुभंकर काय होते? मोरवीर. एक्झाममध्ये विचारू शकते हा प्रश्न की आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026चे मस्कट काय? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. तर तेव्हा तुमचे उत्तर काय ठरणार आहे? मोरवीर. बघा या पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक, तर दुसऱ्या क्रमांकावर ओडिसा आणि तिसऱ्या क्रमांकावर झारखंड आणि इथे चौथ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. बँकॉक येथील आयोजित वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज याच्यामध्ये कोणत्या भारतीय तिरंदाजाने कांस्य पदक जिंकले आहे? तर मित्रांनो हा कोण ठरणार आहे? ऑप्शन बी, श्याम सुंदर स्वामी. आपले उत्तर काय आहे? श्याम सुंदर स्वामी. तर बघा विद्यार्थी मित्र, हे जे श्याम सुंदर स्वामी आहे हे मूळचे बिकानेरचे आहे आणि बिकानेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि बघा यापूर्वी त्यांनी दुबई येथील जागतिक पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आणि बघा हा मुद्दा सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच बघा राकेश कुमार यांचा ट्राय ब्रेकमध्ये पराभव केला आहे. म्हणजे यांचा सामना ट्राय झाला होता आणि याच्यामध्ये दोघांना पण 143 गुण मिळाले होते. पण जेव्हा यांचा ट्राय ब्रेकअपमध्ये सामना झाला तेव्हा श्याम सुंदर यांनी राकेश कुमारचा पराभव करून हे पद जिंकले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी भारताला नुकतेच कोणत्या देशाने महत्त्वपूर्ण मदत केली आहे? तर बघा हा देश आहे अर्मेनिया. आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी, अर्मेनिया. बघा केरळ आणि तमिळनाडूमधले जे मच्छीमार आहे ते गलतीने काय झाले होते? इराणच्या हद्दीमध्ये शिरले होते आणि हे इराणमध्ये शिरल्यानंतर त्याच्या सुरक्षा गार्डने यांना आपल्या ताब्यात घेऊन अटक केले होते. गेले कित्येक महिने हे इराणमध्ये बंदी होते, पण याच्यामध्ये अर्मेनियाने मध्यस्थता घेऊन ह्या भारतीय मच्छीमारांना काय केली आहे? यांची सुटका केली आहे. कारण की बघा इराण आणि अर्मेनिया हे खूप जवळचे मित्र आहे आणि यांच्या मध्यस्थेने इराणने या मच्छीमारांना काय केले आहे? रिहा केलेली आहे. याच्यासाठी आपले जे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत एस जयशंकर यांनी अर्मेनियाचे आभार मानले आहे. बघा ज्याप्रमाणे दोन मित्रांमध्ये वाद झाला तर तिसरा मित्र यांचा वाद सोडवतो, तशा प्रकारे इथे अर्मेनियाने आपले काम केले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात या केंद्रशासित प्रदेशात सरकारने नुकतीच लखपती बिटिया योजना ही सुरू केली आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन ए, दिल्ली. हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा दिल्ली सरकारने 1 एप्रिलपासून लखपती बिटिया ही योजना काय केली आहे? सुरू केली आहे. आणि या योजनेचे मुख्य उद्देश बघितले तर मुलांना जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि याच्यामध्ये बघा 61,000 पर्यंत हप्त्याच्या स्वरूपात आणि मॅच्युरिटीच्या वेळी अंदाजे 1,20,000 पर्यंत रक्कम दिली जाणार आहे. तसेच बघा ही योजना जुन्या लाडकी योजनेची जागा घेईल आणि
पात्र लाभार्थ्यांना डिजिटल माध्यमातून मदत केल्या जाणार आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न. त्याच्यासोबत आपण एक रॅपिड फायर बघूया आणि बघूया तुमचे उत्तर कोणते बरोबर ठरले आहे. हे तुम्ही किती स्कोर केला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, भारतीय नौदलाचे IOS सागर हे अभियान कोणत्या शहरातून सुरू केले आहे? तर ते आहे मुंबई. प्रश्न दुसरा आहे, मंगोलिया देशाने नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते आहे उचरन्या ओसर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2026च्या पतधोरणात समितीत रेपो रेट किती टक्के ठेवला आहे? तर तो आहे 6.50. प्रश्न क्रमांक चौथा आहे, गंगोत्री नॅशनल पार्कने नुकतेच पर्यटनासाठी पुन्हा उघडण्यात आले कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तराखंडमध्ये. प्रश्न क्रमांक 5 आहे, वन पंचायत वन पंडित हा उपक्रम कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू केला आहे? तर हा उपक्रम कुठे सुरू केला आहे? इन माय ट्रिप. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, सध्या चर्चेत असलेले परब हे पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते हे आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकताच पार पडलेला पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर आपले उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 8 आहे, बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये कोणत्या भारतीय तिरंदाजाने कांस्य पदक जिंकले आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे श्याम सुंदर स्वामी. प्रश्न क्रमांक 9, इराणमध्ये अडकलेल्या भारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी भारताला नुकतीच कोणत्या देशाने महत्त्वपूर्ण मदत केली आहे? तर हे आहे अर्मेनिया. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेश सरकारने नुकतेच लखपती बिटिया योजना सुरू केली आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर काय आहे? दिल्ली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोज करंट अफेअर्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा स्कोर कमेंट करा आणि पुढचा टॉपिक सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.